हे कट करतात नाही ना चॅलेंज घेतले गाईज. मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे. मी स्ट्रीट स्टाईल भेळ बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी घेतलेली काकडी बारीक कापून घेतली. त्यानंतर मी ओनियन घेतलेलं आहे. इथे टोमॅटो पण मी आता कापून घेणार आहे पूर्ण. बघत राहा मी कशी प्रोसेस करणार पुढे. बघा ती टोमॅटो कसा कापते. मला नाही वाटत तिला बनवता येईल. बघूया आता फायनल काय बनतंय. मम्मी काय मुरमुरे दे ना. गाईज इथे ना चटपटीत भेळ बनवण्यासाठी या पुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहे. थोडंसं बोलण्यामध्ये अडखळते मी पण समजून घेऊ शकते. बघूया बोलताना पण अडखळते तर ते कशी होणार ती स्ट्रीट स्टाईल भेळ. मुरमुरे घेतलेले पण ते मम्मीच्या मदतीने कारण मला सापडतच नाही काही गोष्टी. दूध सापडेल कुठे. बघा आता मी घेतलेले मुरमुरे घेते एवढे सफिशियंट आहे माझ्या मध्ये सगळ्यांना. त्याच्यामध्ये मी हे टाकते बघ. त्यानंतर कांदा टाकू, टोमॅटो टाकूया, फरसाण घेतलेले फरसाण. प्रियंकाची खरंच खूप मेहनत आहे. बघूया मला वाटलं नव्हतं ती एवढं छान बनवू शकेल पण आता असं वाटतंय की स्ट्रीट स्टाईल भेळ बनवून नक्कीच पूर्ण होणार. हे बघा मंडळी आता मी याच्यामध्ये ना फरसाण टाकून घेते. सफिशियंट आहे मला असं वाटते आणि बारीक करून घेऊ आपण. मला असं वाटतंय प्रियंका तू काहीतरी टाकायला विसरलीस आहे. हां त्यातल्या ह्या मसाल्यांमुळेच आहे. कोणत्या पण गोष्टीला पहिले हा लाल मसाला जाईल याच्यात. त्याच्यानंतर मी हे चाट मसाला पण टाकते. त्याच्याने थोडंसं चटपटीत स्वाद येणार आहे आणि थोडंसं मीठ पण लागेल मला. प्लीज मीठ दे ना. मला खूप सगळेजण मदत करताय पण चॅलेंज एकट्याने ॲक्सेप्ट केलं ते एकट्याने करायला हवं असं मला वाटतं. पण ठीक आहे. आता हे मी सगळे मसाले फरसाण सगळं वेजेस टाकून ठेवलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये आंबट गोड जे चिंचेचं पाणी असतं ते टाकणार आहे. त्यानंतर मी पुदिन्याचं पण पाणी टाकणार आहे. वा प्रियंका हे सगळं ऐकून तर तोंडाला पाणी चाललंय. तुम्ही सगळ्यांना वाटलं तर की मी बनवू शकते पण बनवते. वाटत नाही काही रेडीमेड हे मी घरी नाही बनवले. पाणी हे थोडं बाहेरून आणले असं त्याला मिक्स करून. याच्यात लेमन टाकल्यावर वेगळी चव येईल का काही गरज नाहीये. लेमन टाकू शकतो आपण पण ऑलरेडी आंबट गोड पाणी टाकले त्यामुळे मी टाकत नाही. थोडा मसाला आपण अजून ऍड करूया. प्रियंका मला असं वाटतंय ते खूपच तिखट होईल. नाही वाव ही तर एकदम स्ट्रीट स्टाईल भेळ दिसते. आता याच्यावरती ना बारीक शेव आपण टाकून घेऊ. प्रियंका मला असं वाटतं हे प्लेटिंग झाल्यानंतर करतात. नाही थोडी आता टाकून घेते मग टाक. ठीक आहे आता ही सर्व करणार आहे मी आणि बघूया यांची रिॲक्शन. खाल्ल्यावरती यांची रिॲक्शन कशी मी बघणार आहे की मी विन झाली आहे की लॉस झाली म्हणजे मी जिंकली की हारली ते बघूया आपण पुढे. ही चटपटीत भेळ आता खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. मी प्लेटिंग करणार आहे आता इथे.
खाली सांडला येण्याची शक्यता होती. आपण मिनिमम खर्च करून ह्या गोष्टी घरी पण बनवू शकतो असं मला वाटतंय. आणि घरच्या जेवणाची किंवा कोणत्या पण पदार्थाची चव ही बाहेरच्यापेक्षा खूप जास्त उत्तम असते हे मला वाटतं. तुमचं काय मत आहे याच्यावर नक्की सांगा. आता मी याच्यावरती पहिले बारीक शेव टाकते. आता असं मस्त प्लेटिंगचा फोटो घेऊन मला दिखायला चमचा ना. गाईज आपली भेळ बनलेली आहे आणि आता आपण टेस्टिंगसाठी जाणार आहे. पप्पांकडे जाते पहिली, मम्मी पण असेल तर ती पण टेस्ट करेल. चला गाईज ही सुंदर अशी भेळ, चटपटीत स्ट्रीट स्टाईल भेळ आता मी पप्पांना देते टेस्ट करायला. खूपच छान झाली प्रियंका. मी आता चॅलेंज जिंकलेली आणि आता मला यांना काहीतरी म्हणजे यांनी मला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे असं तुम्हाला पण वाटतं ना मंडळी? कॉमेंट करून सांगा, नक्की सांगा कसे खाताय. खूपच छान. बघा गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मेन एंट्री झालेली आहे. अन्नपूर्ण माता आहे आमच्या घरातल्या, त्यांची झाली. कसं आहे बघा त्यांचे शब्द, त्यांना खाऊन इतका आनंद झाला की त्यांचे शब्द अपूर्ण पडले. आज काहीतरी रेडी मिळाला असं ते म्हणताय. बघूया आता, मलाच नाही भेटणार आहे खायला गाईज. ठीक आहे, चलो बाय.